माकड राजाचे आत्मसमर्पण. एका घनदाट जंगलात एका रसाळ आंब्याच्या झाडाजवळ एक माकडांची टोळी राहत होती. माकड राजा त्यांचा नेता होता. तो अत्यंत सक्षम आणि कुशल राजा होता. मित्रांनो, आपण या आंब्याच्या झाडावर सुखी आयुष्य घालवतोय, पण माझं मन मात्र मला एखाद्या संकटाची चाहूल देतंय. लवकरच काहीतरी वाईट घडणार आहे. हे आपण काय सांगता आहात महाराज? या देशाचा राजा आपल्या सैनिकांसह जंगलात शिकार करायला आलाय. त्यांना आंब्याची चव माहित नाही, पण एकदा कळली तर मात्र संकट ठरेल. मग आता आपण काय करायचं? आपल्याला खूप सावध राहायला लागेल. चला, ह्या झाडाच्या ज्या फांद्या नदीवर आल्या आहेत त्यावरचे सगळे कच्चे पक्के आंबे काढून घ्या. लक्षात ठेवा, एकही आंबा नदीत पडता कामा नये. चला, लागा कामाला. सगळ्या माकडांनी राजाच्या सांगण्याप्रमाणे काम सुरू केले. पण खूप काळजी घेऊनही एक आंबा मात्र नदीत पडलाच. नदीतून वाहत गेलेला तो आंबा राजाच्या एका सैनिकाला मिळाला. सैनिकाने तो नेऊन राजाला दिला. महाराज, हे पहा, हे खूपच चवदार पण दुर्मिळ फळ आहे. असं काय? हे कुठे मिळालं तुला? नदीत महाराज, जंगलात ना आलं असेल. ठीक आहे, जा ते झाड शोधा. सैनिकांना ते झाड सापडले. राजाने सगळ्यांना फळे खायला सांगितली. त्या रात्री माकडांची टोळी सुद्धा आंबे खायला त्या झाडावर आली होती. प्रधानजी, हे आवाज कसले? माकडे आहेत महाराज. वाह, छान. उद्या आपण त्यांची शिकार करू. बापरे, आता तर आपली वाटच लागली. घाबरू नका, मला विचार करू दे. आपण या संकटावर मार्ग काढू. माकड राजाने एक खूप लांब आणि मजबूत वेल तोडली. तिचे एक डोक त्याने झाडाला बांधले आणि दुसरे आपल्या कमरेला. मी आधी नदी पलीकडे जातो, मग ही वेल त्या झाडाला बांधतो. मग एक एक करून सगळी माकडं या वेलीवरून नदी पलीकडे येतील. माकड राजा एक लांब उडी मारून नदी पलीकडे गेला. त्याने वेल झाडाला बांधायचा प्रयत्न केला, पण नाही. वेल लांबीला थोडी कमी होती. थोडा विचार केल्यावर त्याला मार्ग सुचला आणि त्याने स्वतःच झाडाला घट्ट धरून ठेवले. माकडं नदी पार करू लागली. हे सर्व तो राजा त्या किनाऱ्यावरून पाहत होता. अरे काय करताय? चला लवकर लवकर, माझ्यावर पाय देऊन जा. मी तुमच्यावर पाय कसा देऊ? ही वेळ विचार करायची नाहीये. अरे चल चल लवकर. प्रधानजी, बघा ते माकड. त्या माकडाला आपल्या टोळीची किती काळजी आहे. सगळी माकडे नदी पार गेली, पण एक माकड मात्र दुष्ट होतं. त्याला स्वतःच राजा व्हायचं होतं. संधीचा फायदा घेऊन त्याने डाव साधला आणि माकड राजाला जोरदार ए, धक्का हट, दिला. मर तिकडे. माकड राजा खाली पडला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. राजा हे सगळं बघत होता. माकड राजाला खाली पडताना बघून तो त्याला मदत करायला धावला. मला आता काळजी नाही महाराज. मी खुश आहे. माझी प्रजा आता सुरक्षित आहे. नेहमी दुसऱ्यांना मदत करावी.